गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द मिनी ब्लॉग. सकाळी उठून बाहेर गेली तशी मला ही दिसली आणि ही पण जस्टच उठून बाहेर येऊन थांबलेली. आणि त्याच्यानंतर मी आत गेली, आंघोळ वगैरे केली, चहा पिला पहिला. तर मम्मी जेवण बनवत होती. मग डायरेक्ट ब्रेकफास्ट नाही केला, आज डायरेक्ट जेवली आणि कॉलेजला गेली, कारण कॉलेजला जायचं होतं. मग कॉलेजमध्ये गेली, पहिल्याच आउटफिट चेक रोजच्यासारखं. आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणी सगळ्या लॅबमध्ये बसलेल्या. मग लॅबमध्ये गेली, लॅबमध्ये सगळ्यांचं आपापलं काम चाललेलं सबमिशनचं. मग माझी पार्टनर म्हणली आपल्या प्रोजेक्टचं बघून आम्ही लिस्ट काढायला लागलो. लिस्ट वगैरे काढली, कम्पोनंट्स वगैरे काढले. मग ती मोबाईलवर माहिती सर्च करत होती. त्यानंतर ही बघा काय करते लॅबमध्ये बसून. ही पोरगी तर खायला, मी इथं स्नॅप काढत होती. मग माझ्या प्रत्येक मैत्रिणीला माझ्या स्नॅपमध्ये यायचं होतं. कोणाकोणाच्या मैत्रिणी अशा करते, स्नॅप काढायला लागल्या, स्वतः पण येते त्या. त्याच्यानंतर आमचं कॉलेजमधलं नाही, लॅबमधलं काम झालेलं म्हणून आम्ही कॉलेजमधून फिरत होतो मी आणि पहिला तर आम्हाला हे डॉगेश बायलोग इथं झोपलेली दिसले. त्याच्यानंतर आम्ही जरा वेळ फिरलो, माझं कॉलेजमधलं काम झालेलं. मग मी घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर मी जेवायला बसले. मम्मीला म्हटलं गरम चपाती करून दे. मम्मी बनवत होती पोळ्या. मग मम्मी म्हणत होती तू पण पोळ्या बनवायला शिक, तुला पण आलं पाहिजे. उद्याला तुझी सासू काय म्हणणार, मला शिवाय देणार तुझी सासू, तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का म्हणून माझी मम्मी मला खावत होती. कोणाकोणाची मम्मी अशी टोमणे मारून सांगते आणि जेवण बनवताना तू पण बनव म्हणून सांगते ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी मम्मीलाच समजवून मम्मीलाच करायला लावल्या सगळ्या पोळ्या. आणि मम्मी पोळ्या बनवत होती, मी उभं राहून बघत होती मम्मी कशी बनवत्या म्हणून. त्याच्यानंतर बाहेर आले तर ही खेळत होती. मग हिला थोडंसं आईस्क्रीम दिलं तर हिनं नाही घेतलं. हिला पूर्ण आईस्क्रीम पाहिजे होतं म्हणून हिनं पूर्ण आईस्क्रीम मम्मीकडनं घेतला. आणि हिच्या तोंडावरचा आनंद बघा आईस्क्रीम घेतल्यावर. आणि सगळे आईस्क्रीम चाटून खाते आणि ही आईस्क्रीम हाताला चाटून खाते. हिची जरा पद्धतच वेगळी आहे ना त्यामुळं. आणि त्याच्यानंतर आम्हाला मार्केटला जायचं होतं म्हणून मी आणि मम्मीनं आवरलं आणि मार्केटला जायला म्हणून निघालो. मार्केटला जाताना आम्हाला खूप जास्त लेट झालेला. मग बाजार वगैरे केला, घरी आलो. मग होळिका दहन होतं, तिथं गेलो होळीपाशी आणि होळी जाळली. त्याच्यानंतर मी आणि पायलकडेला उभा राहून बघत होतो होळीला. जळताना बघायला लय आवडतं आम्हाला. त्याच्यानंतर घरी आली, जेवली आणि आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट